नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. या 3 कारणामुळे नवीन हंगामामध्ये कापूस भाव खाणार, वाढणार कापसाचा बाजार. कोणती अशी कारणे काय आहे सविस्तर अपडेट चला तर जाणून घेऊया. आता 2026 चा खरीपचा हंगाम चालू झालेला आहे. आता या 3 कारणामुळे अपेक्षित दर वाढणार आहे आणि कापसाचे जे काही नवनवीन मार्केट रेट आहे हे आता समोर येत आहे. यावर्षी कापूस 10,000 11,000 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर मग कोणते असे महत्त्वाचे घटक आहे ज्या घटकांमुळे कापूस बाजार वाढणार आहे हे आज आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. गेल्या काही दिवसात आपण अपडेट जर बघितला तर कापूस दर हा या सीझन मध्ये 10,000च्या पार जाण्याची शक्यता आहे. मग याला जे महत्त्वाचे घटक आहे, यावर्षी मोठ्या प्रमाणात लेट कापसाची लागवड झाली आहे. दुसरा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे यावर्षी काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे पाऊस हा मोठ्या प्रमाणात जास्त झालेला आहे. यामध्ये सुद्धा आता शेतकरी कापसाकडे थोडीशी पाठ फिरवण्याची शक्यता आहे, कारण का जास्त पावसामुळे जमिनीचा निचरा होणार, जमीन ही थोडीशी कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मग अशा परिस्थितीत एकूण लागवड किती होणार, कापसाचं उत्पादन किती होणार, या सगळ्यावरती पुढील कापसाचं गणित असणार आहे. सध्याच्या सीझनला जर आपण बघितलं तर लागवड मात्र 10 ते 20% घट आपल्याला पाहायला मिळते. या हंगामामध्ये हिंगणघाट असेल, मानवत असेल, उमरेड असेल, काटल असेल, भिवापूर असेल, हमीभाव जो आहे तो 10,000 पर्यंत आपल्याला घेण्याची शक्यता आहे. नवीन सीझनला हमीभाव कितपर्यंत असणार आहे हे पण आता बघणं गरजेचं आहे. सीसीआयच्या हालचाली कशा असणार आहे, सीसीआयने आता मार्केट जर आपण बघितलं तर 2 ते 3 महिने सध्या तरी कापसाचं मार्केट थंडच असतंय, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे गाठी असतील हे जे विक्रीस येत नाही. मग आता नवीन सीझन मध्ये कापूस किती बाजारभाव खाणार हे बघणं गरजेचं आहे. तर कापसाला सगळ्यात महत्वाची अपडेट जी आहे, निर्यात आयात निर्यात धोरण. दुसरं महत्वाचं मार्केट म्हणजे ही लागवड किती कमी होणार, जास्त होणार, आणि तिसरं अतिवृष्टी. या 3 ते 4 कारणांवरती पुढील कापसाचा बाजारभाव असणार आहे. कापूस बाजाराची सविस्तर अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. हे 2 ते 3 कारण महत्वाचे आहे. यावर्षी थोडासा पाऊस अनियमित उशीर झालेला आहे, त्यातल्या त्यात कापसाची लागवड सुद्धा शेतकऱ्यांनी कमी केलेला आहे. हमीभाव सरकार किती जाहीर करणार आहे आणि एकूण पर्सेंटेज आपण बघितलं तर महाराष्ट्रात कापसाचं हे दरवर्षीपेक्षा कमीच यावर्षी दिसणार आहे. कापूस बाजाराची सविस्तर अपडेट, कापूस बाजाराचा सविस्तर अंदाज, मानवत, उमरेड, काटोल, भिवापूर, पारशिवनी, हिंगणघाट ही सर्व कापूस बाजाराची अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. प्रतिसाद